जर 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर एक फिल्डर 5व्या ओव्हरमध्ये आतमध्ये येईल सर्कलमध्ये. त्यामुळे जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. चला सामना लगेचच सुरू होतो. या ठिकाणी पाहतोय आपण या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहा मिळतो. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला सलामीची जोडी कोण संघाची आपल्याला पाहा मिळतोय मैदानावरती. अनिकेत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे ही जोडी पाहा मिळतं आणि गोलंदाजी मार्क वरती प्रथम घरात पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या टीमच्या वतीने घेऊन येतोय. अनिकेतला पाहतोय स्ट्राईक वरती 5 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा तुम्हाला 5 गोलंदाज फ्रेश वापरावे लागतील. हा स्पर्धेचा नियम आहे आणि धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी चेस करायची आहे. चला दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला खेळ करा. आमच्या प्रेक्षकांची मन जिंका. पहिला सामना त्या या तिसऱ्या रजनीमधील हा सामना पहा मिळतोय. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. मात्र पॉइंटला फोल्डर उपस्थित आहेत. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती खेळून काढलं जरूर मात्र धाव मिळाली नाहीये. 5 षटकांचा सामना पहा मिळतो. आजची तिसरी रात्र अतिशय चांगला क्लायमेट आणि सातत्याने स्पर्धा यशाची उंच शिखरं गाठत असताना आपल्याला पहा मिळते. फटका चांगला आहे. जागेवरून खेचला. डीप मिड विकेटला अगदी खेळाडू कक्षाच्या वरून पहिला ब्लास्ट. पहिला षटकार अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळाय अनिकेत म्हात्रे. अत्यंत इम्पॉर्म बॅटर पाहायला मिळतो. सातत्याने चांगली बॅटिंग करत असताना त्याला पाहिलंय. ओ पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर पुढे सरकल्या. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र डायरेक्ट हिट देत असताना हे सुद्धा पाहावं लागेल की बॅकअपला कोणी आहे की नाही आहे. हे सुद्धा तुम्हाला पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर पाठलाग करतात मात्र तोपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय. बॉलला उचललाय तोपर्यंत वेळ होती. 2 धावा
एकपटण्याच्या 2 धावा एकपटताना पाहायला मिळाल्यात. अत्यंत चांगलं ग्राउंड पाहतोय सातत्याने ह्याच मैदानावरती डे नाईट असतील स्पर्धा होत असतात. डेच्या नाईटच्या स्पर्धा एवढं चांगलं एक क्रीडांगण खेळण्यासाठी फुलटॉस. ओ गुड फोल्डिंग मिड ऑफला चांगला फोल्डिंग. पुन्हा एकदा कीपर कडे थ्रो केला जातोय. विक्रम होते त्या ठिकाणी. चांगला फोल्डिंग पाहायला मिळाला मिड ऑफला असताना. जवळजवळ 4 धावा वाचवल्यात मी म्हणेन, कारण स्वतःला झोकून दिलं बॉलवरती आणि बॉलला अडवलं. धावसंख्या 9. ओ पुन्हा एकदा ब्लाइंड स्टॉक खेळायचा होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रथम गरजची चांगली गोलंदाजी. एक जरी षटकार आला असला दुसऱ्या बॉलवरती तरी सुद्धा नेक्स्ट बॉलवरती त्याने कमबॅक केलं. जरी एखाद्या बॅटरला बाद केलं नसलं तरी सुद्धा फक्त धावा खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये फक्त 9 धावा. हा नेक्स्ट मॅच नारायण संघ आणि त्याच्या विरोधात धाकटा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आम्हाला ऐकत असाल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जर एखाद्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. हे लक्षात ठेवा. त्यामुळे धाकटा खांदा आणि नारायण संघ आपण रिपोर्टिंग करा. ते आमच्या स्पर्धेचे शिल्पकार प्रदीप शेठ ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम. या आपलं स्वागत आहे. चला ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय आपण आशिष पाटीलला पाहतोय. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली. प्रथम घरात या गोलंदाजाने फक्त 9 धावा खर्च केल्या. अनिल पाटील पेंदर यांचं सुद्धा आगमन झालंय. या आपण स्ट्राईकला अनिकेतला पाहतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट. पंच अनिल टेंबे सर इशारा करत असताना बाईट बॉल. स्क्वेअर लेगला आमचे पंच कल्पेश भोईर. होल अँड सेल कोणत्याही क्रमासाठी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व. अत्यंत चांगली लेखणीचं काम केलं जातं त्यांच्या वतीने. गेली कित्येक वर्ष आपल्या घरेलू स्पर्धेमध्ये चांगलं स्कोरिंग करत असताना कल्पेश भोईर यांना सुद्धा आम्ही पाहिलंय. फटका चांगला आहे. जबरदस्त चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा. त्याच्या बॅटमधून धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या. त्यानंतर पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुल टॉस गॅप मध्ये चाललाय चेंडू. फिल्डर वेगाने आल्यात. एकच ऍक्शन मध्ये उचलून चेंडूला फेकलाय. तोपर्यंत एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. आकाश मात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती असताना आता अक्षय
2 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा पुढे होऊन फटका हवेत केल्यात. डाऊन दी बॉल फिल्डर जजमेंट. हो, जबरदस्त आपटीला गौरव पाटील होते त्या ठिकाणी. मस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. चेक करू. ओके, 2 धावा तर आल्यात, मात्र 4 धावा वाचवल्यात की नाहीये हे आता पाहिलं जाईल. सेफ आहे. चला, 2 धाबा 4 धाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. जबरदस्त एफर्ट दिला, कारण असं वाटलं की फटका बराच वेळ हवेमध्ये होता, मात्र जेवढी जास्त उंची मिळाली ना तेवढं अंतर सुद्धा कापता आलं असं. मात्र स्वतःला झोकून देत असताना स्वतः मात्र बाहेर पडले आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. त्यामुळे ते धाबा सेव्ह झाल्या. 4 धावसंख्या 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. प्रथम बॅटिंग करत असताना I11 कोण संघ नाणेफेकी हरल्यानंतर मात्र त्यांच्या बाट्याला बॅटिंग आली आणि सुरुवात तर अद्यापर्यंत 2 षटकार आल्यात. पुन्हा एकदा आता मात्र बॉल हवेत, फिल्डर जवळपास. हो, गुड कॅच. गौरव पाटील जबरदस्त झेल टिपला. यावेळेला मात्र जास्त उंची मिळाली, लांबी जास्त प्राप्त झाली नाहीये आणि पहिलं विकेटचं पतन, पहिला धक्का. अक्षय मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. बरोबरने खेळणारा नारायण संघ. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मला वाटतं धाकटा कांदा संघाचा कर्णधार इथे अवेलेबल झालाय, त्यामुळे नारायण टीमलाही विनंती राहील पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. धन्यवाद. कारण जेवढी मोठी स्पर्धा असते ना तेवढं कठीण नियम असतात, त्यामुळे तुम्हाला ते नियम फॉलो करावे लागतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण वेळेवरती नेहमीच येत चला, कारण अगोदर आल्यानंतर तुम्हाला ग्राउंडचा मायना करता येतो, कशा प्रकारे ग्राउंड आहे, खेळपट्टी, हे सर्व काही सुरळीत पाहता येतं. मात्र जर तुम्ही लेट आला आणि थेट मैदानामध्ये गेला तर कधी कधी त्याचा परिणाम वाईट होतात, हे बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. त्यामुळे आपण वेळेवरती या. चला, नारायण संघ कॅप्टन आला असेल तर आयोजन कमिटीशी संपर्क करा. बंडाऊनचा खेळाडू पाहतोय आपण, अक्षय गाताडे, हा भारदार शरीरयष्टीचा खेळाडू पाहा मिळतो आपल्याला. बंडाऊनला येत असताना 19 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. एज लागली, चेंडू पाठीमागे, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. याच दरम्यान पाहतो आमचे रायगड क्रिकेट समितीचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून बरेचसे समालोचकांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारा आमचे संदीप पाटील सर मुरबी यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे प्रोफेशनल अंपायर सुनील पाटील सर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मॅच मध्ये जाऊया. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. हो, फटका पुन्हा एकदा अभेद केल्यात. स्क्वेअर लेगला फोल्डर उपस्थित झाल्यात. एकच धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आशिष पाटीलने सुद्धा चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10च्या सरासरीने या 20 धावा बनवल्या गेल्या, त्याच्या मोबदल्यात 1 खेळाडू बाद.
बच्चे साहेब आमचे प्रेसिडेंट संदीप पाटील सर गेले कित्येक वर्ष हे पद सांभाळत असताना सर्वांना सांभाळून घेण्याचं सातत्याने काम करत असतात. हॅलो. तर याचबरोबर आमचे सन्माननीय दीपक शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नितीन भोईर यांचे काकाश्री. तर या दीपक शेठ स्वागत आहे आपलं. पेंदरचे ग्रामस्थ इथे आलेले आहेत. त्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या रात्रीमध्ये दोन सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचलं जातंय. जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवली आणि आमचे रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा, हे दोन समालोचक आजच्या रात्रीमध्ये, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यस जगदीश. यस थँक्यू सो मच सर. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. लक्षात ठेवा तुम्हाला वेळेचं बंधन राहील प्रत्येक टीमला. अंपायर सांगतीलच, कारण प्रत्येक टीमला 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3रं षटक विघ्नेश पाटील ला पाहतोय आपण. अक्षय गाताडेला पाहतोय नवीन बॅटर, आणि त्याच्या अनिकेत मात्रे नॉन स्ट्रायकिंगला. 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यात. फक्त 20च धाबा आल्या. 2 षटकार त्या पॉवर प्ले मध्ये पाहिलं आपण. 1 चेंडू खराब आला, दुहेरी धाबा आले, 1 विकेट जात असताना आपण पाहिला. 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल फटका हवेत खेळल्यात. फिल्डर थोडेसे पाठीमागे राहिले. तोपर्यंत एकेरी धाव. चांगला प्रयत्न केला होता. विक्रम पाटील आले बेगाने लॉंग ऑफला असताना. तोपर्यंत एकेरी धाव पाहायला मिळाली. 3रं षटक मार्गसेट टीम रोंजनच्या वतीने. रोंजन विपक्ष कोण असा सामना. नेक्स्ट मॅच नारेंच्या विरोधात धाकटा खांडा. पुन्हा एकदा फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर अनिकेत मात्रेच्या बॅट मधून. 3रा षटकार. तर कोणचे आमचे सन्माननीय संदेश घरत युवा उद्योजक इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. संदेश दादा या. एक चांगले आयोजक देखील आहेत. त्याचबरोबर माजी सरपंच कोणचे सन्माननीय दीपक मात्रे इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे सरपंच साहेब यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चला षटकार आला अनिकेतच्या बॅट मधून. अद्यापर्यंत 3 आल्यात. पुन्हा एकदा 4था खेचलाय. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना आलाय तो षटकार. घेऊ 4था षटकार होता अद्यापपर्यंत त्याच्या बॅट मधून. 26 धावसंख्येवरती खेळतोय. या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरत असताना विघ्नेश पाटीलला पाहतोय. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर 2 लागोपाठ षटकार आले. कमबॅक करावं लागेल. अनिकेत मात्रे सध्याच्या स्थितीला अत्यंत इम्पॉर्टचा बॅटर आहे. हो पुन्हा एकदा दूरवरून खेचलाय. पटका चांगला आहे. टायमिंग सुद्धा चांगला झालाय. लागोपाठचा 3रा षटकार मात्रेच्या बॅट मधून. चला अडीगणे 3 लागोपाठ षटकार आल्यात. चला एकत्र एवढे येऊ नका अनिल सर, या सूचना दिल्या अंपायर्सने. टाइम आलेला आहे. हॅलो. सलग 3 जे फटके आपण पाहिले अनिकेत मात्रे या खेळाडूच्या बॅटमधून, आणि या 3 षटकारांसाठी
सन्माननीय माजी सरपंच दीपक शेठ म्हात्रे यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलं अनिकेत म्हात्रे या खेळाडूला. चिंट्या या नावाने प्रसिद्ध आहे आणि भरपूर फॉर्म मध्ये आहे. मला वाटतं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 2 वेळा हा खेळाडू मालिकावीर राहिला, 2 वेळा बाईक त्याने पटकावली आणि सध्या चांगल्या फॉर्म मध्ये व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळला आणि असा दमदार खेळाडू ज्याच्या बॅट मधून सलग 3 षटकार आणि त्यांच्यासाठी माजी सरपंच दीपक शेठ म्हात्रे यांच्या वतीने 1000चं पारितोषिक. धन्यवाद. निश्चित चांगल्या इम्पॉम मध्ये बॅटर आहे. सातत्याने त्याच्या युट्यूब वरती सुद्धा व्हिडिओ पाहू शकता आपण, अपलोड केल्या जातात. कारण चांगल्या पुन्हा एकदा फटका यावेळेस फसलाय की काय. हो षटकार पाहायला मिळाला, 4था षटकार. प्रयत्न चांगले होते खेळाडूचे. प्रथम घरात चेंडू हाताला स्पर्श झाला आणि प्रचंड वेग होता चेंडूचा आणि त्यामुळे जगदीश 4 चेंडूमध्ये 4 षटकार आलेत. गेल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये मयूर वाघमार यांनी रेकॉर्ड केला होता. 6 चेंडूमध्ये 6 षटकार याच मैदानामध्ये ठोकले होते आणि या स्पर्धेमध्ये निश्चित 4 चेंडू 4 षटकार ठोकल्यात अद्यापर्यंत. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. सिंगल आल्यानंतर स्ट्राईकला रोटेट केलं गेलंय अक्षयने आणि त्यानंतर अनिकेतने सरळ 4 षटकार ठोकल्यात. 9 चेंडू 38 या धावसंख्येवरती खेळत असताना 45 धावा झाल्यात. 3रं षटक प्रगतीपथावर. 2 षटकामध्ये फक्त 20च धावा होत्या. मात्र या षटकामध्ये चांगल्या धावा पहा मिळतात. पुन्हा एकदा खेचलाय की काय. हो यस, 5 बॉल 5. अनिकेतची खेळ आवडली असेल तर जरा जोरदार टाळ व्हायलाच पाहिजेत. 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा विक्रम यावर्षी केलाय त्याने. षटकार जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली तुम्हाला. तर पेंदरचे आमचे रोशन पाटील आणि नितेश पाटील इथे आलेले आहेत आणि देवा पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. 5 गेंदों में 5 षटकार. आणि जर 6वा षटकार आला तर संदीप पाटील सर आयोजन कमिटीच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आमचे आयोजक नितीन शेठ शिवराम भोईर यांनी सांगितले की 6 चेंडूमध्ये 6 आले तर आम्ही निश्चित त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देणार आहोत. 51 धावा लावल्यात. स्कोरबोर्ड वरती पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या 20. 3 षटकाचा कैद संपला. 51 धावा. तर कोणचे सन्माननीय नाता गरज साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गरज साहेब या, स्वागत आहे आपलं. नाईट स्पर्धेचे आयोजक देखील आहेत कोणचे. आमचे नरेंद्र म्हात्रे देखील इथे आले असतील तर नरेंद्र या. एक अतिशय उत्कृष्ट समालोचक कोणचे. आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. नरेंद्र, आपलं देखील स्वागत आहे. आणि प्रकाश पाटील आणि नाताशेड यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय अनिकेतला 5 षटकार टोकल्याबद्दल. चला 4थं षटक. विक्रम पाटीलचा वापर केलाय कारण 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम समोर एक आव्हान असेल की आता आपण 5 गोलंदाज कशा प्रकारे खेळवायचे आहेत. कारण बऱ्याच वेळेला आपण 4 गोलंदाजाचा वापर करतोय. 5वा गोलंदाज हा नेहमी पार्ट टाइम असतो आणि तसंच काहीसं प्रत्येक टीम समोर आता आव्हान असेल. 4थ्या षटकाला सुरुवात होते. अनिकेत 44 धावसंख्येवरती खेळतोय. हुक केलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2रा डप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. आता मात्र अक्षयच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. तो सुद्धा 6 या धावसंख्येवरती खेळत असताना पहिला चेंडू डॉट गेला. आता बऱ्याच वेळेनंतर असा डॉट चेंडू पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये धाबांचं रतीब पाहिलं आपण आणि त्यानंतर आता पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. विक्रम पाटील 4थं षटक फेकत असताना चला डाकटा कांड्याचे कॅप्टन आणि त्याचबरोबर नाहरेंचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या.
हाताचा बॉल फटका चांगला डीपेक्षा कव्हरला षटकार 6 धावा. भाग पाडलाय रंजन टीमला की आता कशा प्रकारे फिल्डिंग करायची, कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कारण प्रत्येक खेळाडू मोठे पडके खेळतोय आणि धावसंख्या मात्र 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार. लागोपाठ 2 आल्यात. अक्षय काताडेच्या बाटमधून षटकार पाहिला, पहिला विकेट लवकर गेला. त्यानंतर या 2 फलंदाजाने चांगला पार्टनरशिप बिल्ड करत असताना ही धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला सातत्याने. पहा मिळतो या मैदानामध्ये पहिला सामना आहे रंजनच्या विरोधात कोण संघ. पुन्हा एकदा ऑन साइडला केल्या डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे, खराब फोल्डिंग आणि एकच धाव पाहायला मिळते. लागोपाठ 2 षटकार आल्यानंतर एकेरी धाव आली आहे. या ओव्हरमध्ये सुद्धा अद्यापपर्यंत 17 धावा खर्च केल्या जातात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता रंजन संघ. जरी सुद्धा एक षटकार आला असला तरी सुद्धा नंतर कमबॅक केलं होतं. आता तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये या धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 68 धावसंख्येवरती पोहोचतोय I11 कोण संघ. पुन्हा एकदा ऑनसाइडला हलक्या हाताने एकेरी धाव मिळाली आहे. एकने सायकला रोटेट होईल आणि आता पहा मिळतोय 4 ओव्हर संपलेले आहेत. 69 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम I11 कोण संघ. मात्रेचा विचार केला तर 45 धावसंख्येवरती खेळतोय. 11 बॉल 45 धाव अद्यापपर्यंत पाहायला मिळाल्यात. टीम मीटिंग केली जाते की आता 5वा गोलंदाज पर्याय शोधावा लागेल, कारण ही स्पर्धाच आहे की जिथे तुम्हाला 5 षटकामध्ये 5 नवे फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. त्यामुळे गोलंदाजांची कसोटी लागते. गोलंदाजांचा निश्चित त्या ठिकाणी आपल्याला पाहा मिळतं की ज्या प्रकारे एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्याला आपण 2 षटके देतो, मात्र आता प्रत्येकाला 1-1 षटक वाटायला येतोय. त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह प्रत्येक टीम समोर राहत असतो. आणि गोलंदाज शेवटचं षटक गौरव पाटील चा वापर केला. अद्यापपर्यंत एकच खेळाडू बाद झाला. 69 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. मोठ्या धावसंख्येकडे पाठलाग करत असताना अनिकेत मात्रेला पाहतो या स्ट्राईक वरती, ज्याला 50 धावा करण्याची संधी आहे. मग अशी 5 षटकार आले त्याच्या बॅटमधून. त्यानंतर एकेरी धाव एकवटली. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, त्यामुळे एकच धाव मिळाली शेवटच्या बॉलवरती. ओ चांगला यॉर्कर चेंडू शॉर्टलेगला खेळून काढले. फिल्डर पाठीमागे भरपूर आहेत, त्यामुळे इथे 2 धावा सहजरित्या मिळतील. 47 आकड्यावरती तो पोहोचतोय आणि टोटल सांघिक धावसंख्या पाहिली तरी 71. 71 धावा जय दुर्गा रोहिंजन बीच्या विरोधात I11 कोण हा संघ आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पहिला सामना पहा मिळतो या 2 संघामध्ये. ओव्हर नंबर 5 ला झाली आज सुरुवात. गौरव पाटीलला पाहतोय आपण हायवेन कडून मारा करत असताना. अनिकेत मात्रे सारखा एक विस्फोटक बॅटर समोर आहे स्ट्राईकला. फटका येथे सुद्धा चांगला डीपेक्षा कव्हरला फोल्डर उपस्थित आहेत.
एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका. वा, फिल्डिंग चांगली होती, थ्रो सुद्धा अगदी ऍक्युरेट केला. कारण पाटील होते, त्याला माहित होती की दुसरी धाव घेणार, अशा वेळेला किप्परच्या कडे थ्रो केलाय आणि जे ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता तेथे मात्र एकच धावसंख्येवरती त्यांना रोखलं गेलंय. 72 धावा, मोठा स्कोर पाहायला मिळतो या मैदानावरती. जरी तुम्ही जास्त धावा बनवल्या तरी सुद्धा त्या चेस होतात, कारण ती खेळपट्टी चांगली आहे, ग्राउंड सुद्धा अत्यंत चांगला आहे, बॅटरला येते अनुकूल वातावरण पहा मिळतो आपल्याला या मैदानामध्ये. पुन्हा एकदा एकेरी धाव, थोडंसं कमबॅक करत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये गौरव पाटील अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, धाबा खर्च केल्यात त्या 4. 73 धाबा. अनिकेत मात्र 48 या धावसंख्येवरती खेळतोय. ते खेळत असताना 13 चेंडू त्याने अद्यापर्यंत फेस केल्यात. हो, दूरवरून जबरदस्त फटका, शॉट ऑफ द नाईट आणि 50 कंप्लीट बॅट वरती केल्या. 50 धावा कंप्लीट केल्या अनिकेत म्हात्रे. व्हेरी वेल प्लेड. नाबच घेत नाहीये, प्रत्येक बॉलला प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. अद्यापर्यंत 8 षटकार एका इनिंग मध्ये ठोकल्यात. 54 या धावसंख्येवरती खेळत असताना पहा मिळतो अनिकेत म्हात्रे. सलामीचा बॅटर आहे, पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. तर या स्पर्धेचं अर्धशतक पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेचं 3रं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. ते फलंदाज अनिकेत याच्या नावावरती, कारण पहिला अर्धशतक प्रयास कोहली याच्या नावावरती होतं वाहल संघाचं आणि दुसरं अर्धशतक टेंबिवली संघाचा प्रतीक पाटील याच्या नावावरती काल राहिला. आणि आजचं अर्धशतक 3रं या स्पर्धेचं तो फलंदाज अनिकेत म्हात्रे. आणि चिदा अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यात पाहायला मिळतो. या ठिकाणी कॅचचा कॉल की हा आउट झाल्यात, मात्र जाता जाता त्याने काम तमाम केलंय. चांगली इनिंग साकारली, 59 धावसंख्येचं योगदान दिलं. 15 चेंडू फेस करत असताना आणि आयोजकांच्या वतीने आमचे आयोजक नितीन शेट शिवराम भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अनिकेत म्हात्रेला. चला, नारायण आणि धाकटा खांदा. तर रोशन पाटील आणि नितेश पाटील, चला या ज्यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करूया. जय गणराज 11 धाकटा खांदा वर्सेस नारायण या 2 संघांमधली लढत असेल. चला, टॉस आपण इथे करतोय. तर खांदा संघाचे कॅप्टन इथे आहेत. तर नारायण टीम कॅप्टन आलेत का नाहीये? कारण तुम्हाला माहिती आहे, जर इनिंगला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू पडला तर मात्र उपस्थित असलेल्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची नोंद घ्या. हा नियम पहिल्या रात्रीपासून आम्ही लागू केलाय, कारण नियम असणं गरजेचं आहे. आणि एक विशेष सूचना आहे बघा, सर्व संघांना एक विशेष सूचना आहे. डगआउट मध्ये कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये फोन नसणार आहे. जर फोन आढळला तर मात्र 2 धावांची पॅनल्टी घोषित केली जाईल, याची नोंद घ्या. तुमचे फोन जर असतील, कारण बरेच चित्र अनेक स्पर्धांमध्ये ते घडत असतात. कारण जेव्हा तुमचा संघ खेळत असतो फलंदाजी किंवा गोलंदाजी,
ऍक्च्युली फलंदाजीच, कारण सर्व खेळाडू डगआउट मध्ये असतात रोशन. त्यावेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतं, ते लाईव्ह पाहत असतात आणि इकडनं काय डिसिजन 1-2 झालं तर मग तिकडनं आवाज देतात. कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये जर मोबाईल आढळला तर डायरेक्टली 2 धावांची पेनल्टी आहे. ही नोंद घ्या. तुमच्या संघाचा कोच किंवा तुमचा एखादा जो कॅप्टन आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. चला टॉस करूया आपण. नारायण टीम कॅप्टन ऋणव 11 नारायण आणि जय गणराज धाकटा खांदा. 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज वापरले जातील. हेड अँड टेल आहे. स्टेल कॉल आहे, तर डिसिजन द्यायचं आहे दोस्ता. सांगतो मी तुम्हाला. डिसिजन देऊन जायला लागेल तुम्हाला. तुम्ही काही डिसिजन घ्या, परंतु इथून डिसिजन देऊनच जायचं आहे. स्पर्धा मोठी खेळण्यासाठी तुम्ही आलात, मोठी स्पर्धा आहे. नियम अनेक या स्पर्धेमध्ये आहेत. बॅटिंग घेऊ. येस, ओके. चला, टीम ऋणव 11 नारायण संघाने बॅटिंग घेतले. बघा, सर्व संघांना सूचना आहे, जर तुम्ही कॅप्टन इथे पाठवता टॉस साठी, त्या कॅप्टनने डिसिजन देऊनच जायचंय. डिसिजन पेंडिंग हा प्रश्न इथे कोणत्याही कॅप्टनचा चालणार नाहीये. तर इथे आता सामना सुरू आहे. रोंजन किंवा कोण, आपण अंपायर कडे घड्याळ दिलेला आहे. कोणी दिला असेल तर तो घड्याळ इथे आहे. कोणत्या खेळाडू, येस, ओके. चला, कोणचा आहे तो इथे आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो, धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर आणि त्याचबरोबर आमचे सिनियर समालोचक जगदीश पाटील सर नारिवली यांचा आवाज तुम्ही प्रिव्हियस सत्रामध्ये ऐकताय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमत्ते दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा, प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि मी घेऊन जातो तुम्हाला नक्कीच मैदानाकडे. आणि सेकंड इनिंगला सुरुवात झाली. रोहिंजन संघ आता धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आलाय आणि ज्या ठिकाणी टार्गेट आपण पाहताय तब्बल 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये अक्षय म्हात्रे आणि त्यांच्या समोर आकाश म्हात्रे, क्षमासवे आकाश आणि विक्रम पाटील. आणि प्रथम गरज, पहिला बॉल, एज अँड टेकन, कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्याच बॉलला गोल्डन डकचा शिकार झाला खेळाडू. शून्यावरती पहिला धक्का बसतोय रोहिंजन टीमला. थँक्यू. तर याचबरोबर आमचे सन्माननीय भरतशेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे पेंदरचे जावई आणि खेरणे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे अभिषेक माळी जावई यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर या दरम्यान शिवसेना पक्षाचे युवा कार्यकर्ते आदरणीय मनोज शेट नेरुळकर यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. पहिल्या बॉलला पहिला विकेट काढला आकाशने आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय वैभव. हा खेळाडू अनुभवी खेळाडू आहे. 86चा पाठलाग करायचा. प्रतिषटक आपण जर पाहिला 17.20 हा रिक्वायर रन रेट या मॅच मध्ये आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ पायात टाकला, स्ट्रॉंग अपील लेग बिफोर द विकेट साठी आपण पाहिली. अपील अतिशय जोरदार पाहायला मिळाली, परंतु इथे खेळाडू सुरक्षित, बॉलचं इम्पॅक्ट डिरेक्शन कदाचित यष्टांना मिस करत असेल, त्यामुळे पंचाने निर्णय दिला असावा. अनिल टेंबे सर त्या ठिकाणी मॅच ऑफिशियल्स, त्यांच्या बरोबरीने सुनील पाटील सर स्क्वेअर लेग ऑफिशियल्स आपण पाहता मैदानामध्ये चांगलं योगदान, पारदर्शक भूमिका राहील. आणि खरं तर मागच्या इनिंग मध्ये विध्वंसक इनिंग आपण पाहिली अनिकेत म्हात्रे या खेळाडूची. जवळजवळ 60 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. वैयक्तिक मॅन इन फॉर्म खेळाडू. समोरला फक्त लॉफ केला बॉलला, कव्हरच्या बोलून खेळत असताना उंची जास्त घेतली आहे, डिस्टन्स कमी क्लिअर केलाय. डीप मध्ये फिल्डर धावत असताना त्या ठिकाणी 2 धावा घेऊन गेले 2 खेळाडू. 2 धावा या चेंडूवरती मिळतील रोहिंजन टीमला. अकाउंट ओपन झालं या ठिकाणी रोहिंजन संघाचं.
2 रन सध्या स्कोर कार्ड मध्ये. लक्ष जरी मोठं असलं तरी ॲव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. प्रति षटक 17.20 म्हणजे किमान 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला मारावे लागतील. ज्या पद्धतीने 5 बॉलमध्ये 5 षटकार अनिकेतने मारले त्यालाच प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. बॅकफुटला आले, कटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला. थोडा राईज झाला उजव्याच्या बाहेर चेंडू. विकेट किपर अक्षय गाताडे यांच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. कोण संघाचे सर्व पाठीराखे आदरणीय माजी सरपंच दीपकजी म्हात्रे, आमचे मित्र संदेश गरत, नाताशेठ गरत, प्रकाशजी पाटील सर्वांचं मी खरं तर कौतुक करेल या संघाला मात्र समर्थन देण्यासाठी. प्रामुख्याने त्यांची उपस्थिती. गलीमध्ये सॉफ्ट डिसमिसल, फ्री होम डिलिव्हरी, सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल चालला, खेळाडू बाजाला मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक वैभव पाटील, बिग विकेट डाऊन. आहे बाबू, स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. 2-2 सध्या परिस्थिती रोहिंजन संघाची, ज्या ठिकाणी पाठलाग करायचा आहे 86 धाबांचा. सुरुवात खराब झाली असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. पहिल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल आणि आता आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. बरेचसे प्रमुख खेळाडू टीम स्क्वॉड मध्ये नाहीये, त्याचा फटका मला वाटतं रोहिंजन संघाला बसला. आणि आज रोहिंजन गावचे 2 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. दरवर्षी खरं तर या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं. मैदानाचा डायमेन्शन आपण जर पाहिलं, परफेक्ट नाईट स्पर्धेसाठी अतिशय योग्य असं हे मैदान आहे. आणि या मैदानामध्ये अनेक रेकॉर्ड्स होताना आपण पाहिले. गतवर्षी मयूर वाघमारे त्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले, परंतु आजच्या रात्रीमध्ये 5 मध्ये 5 हा विक्रम पाहिला. पहिला बॉल फेस करत असताना आशिषने डाऊन दी ग्राउंड बॉलर्स बॅक ड्राईव्ह मस्ट हिट 4 या षटकाचा शेवट गोड करणारा पॉवर प्ले मध्ये आलाय. हा पॉवरफुल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 2 गडी बाद, फक्त 6. तर याचबरोबर आमचे पेंदर गावचे सन्माननीय जितेंद्र रोंजन गावचे जितेंद्र पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. पाहतोय आपण रोंजन बी संघ इथे खेळतोय आणि या संघाचे बिग सपोर्टर्स आमचे सोपान काका जर इथे आले असतील, सोपान पाटील, तर या आपण, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 ग्रामस्थ मंडळ पेंदर आयोजित आपण या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन पाहता. मुख्य आयोजक या ठिकाणी नितीनजी शिवराम भोईर, एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून प्रकाश होतातील हे आयोजन आपण सध्या पाहता पेंदर नगरीमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळायला हवा होता रोहिंजन संघाला, तो मिळालेला नाहीये. कधी कधी आपण पाहिला, तुम्हाला जर का मोठा एव्हरेस्ट सर करायचा असेल, तुम्हाला खास खळग्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास येतो. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा कमी आल्या असल्या तरी मात्र इथून येणाऱ्या 4 षटकांमध्ये जवळजवळ 20च्या सरासरीने 80चा पाठलाग करायचा आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती फॉर एंडने आले. पहिला बॉल, भव्य स्वागत अक्षयचं. ऑन साइडला हापम जॅक करत असताना वाडिश लॉंगनला बॉल मध्ये चालला, सीमा पार, 6 धाबा षटकार. आनंद घेत असताना अक्षय म्हात्रे, सुप्रसिद्ध युवा उद्योजक, कोळखे नगरीचे गोवा किंग म्हणून त्यांना संबोधलं तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे परम मित्र, त्यांचे बंधुराज कदा रोहन शेठ म्हात्रे, भाया शेठ आणि त्यांच्या सौभाग्यवती मिनलताई म्हात्रे, सरपंच कोळखे ग्रामपंचायत, त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा. लॉफ केला, लो फुल टॉस बॉल, दिशा दिले वाडिश लॉंगनला. लॉंग चेस आहे फिल्डरसाठी, बॉल निघाला. 2 टप्पे घेत असताना सीमा पार, रन्स मधील 4, चौकार.
2 बॉलमध्ये 10 धावा आल्या, एकूण धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 16 धावा. कमबॅक करतो आता रोहिंजन संघ मैदानामध्ये. पुन्हा शफल झाले, ओव्हर पिच ऑन साइडला गॅप मध्ये केले, अलॉंग विथ कार्पेट डीप मध्ये बॉल चालला. अनिकेत धावत पुढे आलाय. आज मात्र संपूर्ण इनिंग मध्ये अनिकेत मात्रे हा खेळाडू व्यस्त राहिलाय. विथ बॅट त्याने 60 धावा केल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना, आणि यावेळेला फिल्डिंग मधलं स्टँडर्ड तो मैदानामध्ये दाखवतोय. रायगड प्रीमियर लीग, त्याचबरोबर पनवेल प्रीमियर लीग, चाळीसगाव प्रीमियर लीग, व्यावसायिक क्रिकेट अक्षरशः त्याने गाजून सोडला असा हा खेळाडू मैदानामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना सिंगल मिळाली, एंड बदलला. ज्या ठिकाणी प्रथम आक्रमक झाला तो मात्र चालला नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता स्ट्रायकिंग एंडला येईल मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 17 धावा. 17 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट, अप्रतिम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, कडक शॉट. आशिष पाटीलचा फटका, षटकार. डीजे जीतू खरतर भूतकाळ विसरला या ठिकाणी. या रोहिंजन संघाने पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा कमी आल्या आणि त्यानंतर मात्र भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्याने मात्र या ठिकाणी संघर्ष केलाय, लढा उचललाय आणि या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं समीकरण आहे, येणारे 20 बॉल 63 धावा, 20 चेंडूमध्ये 63 म्हणजे किमान 10 षटकार. हा सामना जिंकायचा असेल 20 बॉलमध्ये 10 मारावे लागतील, आणि हे क्रीडांगण षटकारांसाठी ते ओळखलं जातं. समोर इनसाइड आउट, क्या बात है, एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्रिमिंडस फटका आपण पाहिला. कवचला क्लिअर करत असताना आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, षटकार. मागच्या इनिंग मध्ये मला वाटतं अनिकेतने मारलेले फटके आपण पाहिले एक्स्ट्रा कव्हरला, फोर्सेबल स्ट्रोक, आणि याही वेळेला टायमिंगच्या आधारावरती हा फटका खेळला. फ्लॅट अँड फ्युरियस फटका होता आशिषचा, ज्या ठिकाणी आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. 19 बॉलमध्ये 57 धावा. रन चेस करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना खरं तुम्हाला स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावा लागतो, आणि मोठं टार्गेट असेल तर डेफिनेटली स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावा लागतो. आणि या ओव्हरमध्ये वाढवलाय अजून एक, अवकाशाला गवसणी घालताना आशिष पाटीलचा फटका, लांब लचक, लॉंग अँड स्ट्रॉंग, आणखीन एक षटकार, 6 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला i11 कोण संघ सुस्थितीमध्ये होता, आणि या ओव्हरमध्ये टोटल 29 धावा आल्या. मोठं षटक राहिलं रोहिंजन संघासाठी. अक्षय अतिशय महागडा राहिला, ज्या ठिकाणी आशिषने सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले. आता 18 बॉल 51 धावा, पुन्हा 17ची सरासरी. मागच्या 2 ओव्हरमध्ये 35 आल्या. खरं तर आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये 6. आता अनिकेत आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. आज रोहिंजन संघ आपण जर पाहिला, रोहिंजन टीम मध्ये प्रणव नाहीये, प्रतीक नाहीये, 2 जेन्युअन ऑलराऊंडर या संघामध्ये नाहीयेत. आणि असं असताना मात्र आशिष त्या ठिकाणी बहरदार फलंदाजी करताना पाहायला मिळाला. त्याच्याबरोबर खरं प्रथमचं देखील कौतुक करावं लागेल, त्यानेही चांगली बॅटिंग साकारली. टोटल रन आपण पाहिला स्कोर कार्डवरती आतापर्यंत 35. 18 चेंडूमध्ये 51. एक इकॉनॉमिकल षटक हवंय, कमी धावांचं षटक आता पुढच्या 3 षटकामध्ये हवंय या ठिकाणी i11 कोण टीमला. अनिकेत मात्रे ज्याने पहिल्या इनिंग मध्ये विध्वंसक इनिंग साकारली, तो खेळाडू आता बॉलिंग मार्क वरती आलाय. अगदी आपण पाहिला हायवे एंड कडून हे षटक राहील या मॅचच्या दरम्यान. समोर पुन्हा एकदा प्रथम गरज, जो सलामीला आलेला हा खेळाडू मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. समोर टाकलाय गुडघा टेकत, अजून एक, व्हॉट अ शॉट. अतिथी मंचाला अभिवादन करणारा, भव्य स्वागत करणारा अनिकेतच्या अगेन्स्ट प्रथमचा षटकार. म्हणतात ना खरं, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी, हे सांगितलं या मैदानाच्या आतमध्ये आशिष आणि त्याच्या बरोबरने प्रथमने.
हा सामना अगदी आपण जर पाहिला अजूनही बॅलन्स आहे. येणारे 17 चेंडू विजयासाठी 45 धावांचं समीकरण. कमी गतीचा बॉल, थोडं व्हेरिएशन करत असताना बॉल मात्र बाहेर काढलाय अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. आता विकेटची गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या i11 कोण टीमला. ही पार्टनरशिप जर का फोडली नाहीये तर मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल कदाचित i11 कोण टीमला. 17 बॉल 44 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. अजूनही सामना बॅलन्स. प्रथम आक्रमक झालाय, त्याला रोखावं लागेल. आशिष आक्रमक झालाय, त्यालाही रोखावं लागेल. फुल लेन यावेळी आपण पहिला क्विकर वन टाकला, परंतु डाऊन दी लेग स्टिक सोडत असताना आणखीन एक वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगात टाकला बॉल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. आता व्हेरिएशन दाखवत असताना या ठिकाणी डावी यष्टी सोडली, त्याचमुळे वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. आता येणारे बॉल 17, विजयासाठी 43. अनिकेत या ठिकाणी आपण पाहिला शर्तीचे प्रयत्न करतोय. त्याला देखील माहिती आहे जर का विकेट काढला नाहीये तर मात्र हा सामना थोडासा अवघड होईल जिंकणं, कारण पहिल्या इनिंग मध्ये केलेल्या 60 धावा त्यांना विशेष महत्व द्यायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. आणि इथे विकेटची संधी, बॅक ऑफ द हँड, आणि त्याच्यावरती स्लॉग हिट करत असताना वरची कडा घेतली बॅटची. शॉर्ट फायनलला झेल टिपत असताना जो विकेट हवा होता या ठिकाणी कोण टीमला तो विकेट मिळालाय. प्रथमचा तिसरा धक्का असेल रोहिंजन टीमला. 43 ला 3 सद्य परिस्थिती आपण पाहिली. तिसरा खेळाडू बाद झाला. अजूनही मॅच आपण त्या ठिकाणी पाहिली तर 43 धावांची गरज आहे. जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केलाय. पहिला या ठिकाणी आपण पाहता या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रोहिंजन संघाने नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय सुशांत पाटील. 2.2 चेंडू फेच करत असताना 43 आल्या. आता येणाऱ्या 2.4 बॉलमध्ये म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं त्या ठिकाणी 16 चेंडूमध्ये 43 धावांचं समीकरण बाकी आहे. टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले, त्याचा फायदा आता घ्यावा लागेल. त्याचा ऍडव्हान्टेज करत आता i11 कोण टीमला घ्यावा लागेल. टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरच्या खेळाडूमध्ये दबाव टाकायचा, परंतु एका बाजूला आशिष जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. एखादा मोठा उलटफेर तुम्हाला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय सुशांत पाटील. अनिकेतने विकेट काढलाय. संकट मोचक म्हणून तो आला, तो मैदानामध्ये आला, विकेट घेऊन आला, त्याने विकेट काढला. प्रथमचा समोर टाकल्या बॉल पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना ड्राईव्ह लेंथवरती हा चेंडू होता. अलॉंग विथ कार्पेट हा फटका आपण पाहिला ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. कधी कधी सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागतं, कारण असं म्हणतात ना खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आणि हेच केलं मैदानामध्ये. आणि त्याहीपेक्षा त्याने आता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. आशिषला स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय, कारण ज्या आशिषच्या बॅटमधून आतापर्यंत 4 मध्ये 22 आल्या, 3 षटकार 1 चौकार. असं म्हणतात ना खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. त्याने सिंगल डबल काढलेले नाहीये. त्याने 4 मध्ये 22 आतापर्यंत केलेले आहेत. हा सामना जिंकण्यासाठी आता 15 बॉलमध्ये रोहिंजन संघाला बनवायच्या तब्बल 42. पुन्हा एकदा वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला एलिव्हेशन कमी मिळालाय. थ्रू द कव्हर्स झेल टिपलाय. या ओव्हरमध्ये मात्र आता सामन्याला कलाटणी. 2 प्रमुख खेळाडू प्रथम नंतर आता आशिष देखील मैदानाच्या बाहेर चाललाय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव i11 कोण संघाच्या माध्यमातून. प्रचंड निराश होऊन मैदानाच्या बाहेर गेला आशिष, कारण त्यालाही माहिती होतं त्याचं थांबणं गरजेचं होतं विकेटवरती. खरं तर एखादा चांगला फलंदाज विकेटवरती उभा असला की आपोआप धावा येतात, असं नेहमी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. परंतु अगदी मोक्याच्या क्षणाला क्रुशियल मुवमेंटला ज्या अनिकेतने बॅटिंगमध्ये चांगलं योगदान दिलं, पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 60 धावांची स्फोटक इनिंग साकारली. फिल्डिंग मधलं त्याचा स्टँडर्ड पाहायला मिळाला आणि त्याचबरोबरने बॉलिंग करत असताना सुरुवातीला त्याने सपाटून मार खाला आणि त्यानंतर त्याचं कमबॅक पाहायला मिळालं. पुनरागमन कसं असावं याचं उत्तम उदाहरण खरं तर अनिकेतनं दाखवलं. विकेट मिळालेला आहे. आता येणारे बॉल असेल मैदानामध्ये 14 विजयासाठी 42 समीकरण. 14-42 आपण पाहिलं. प्रत्येक बॉल मागे 3 धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना रोहिंजन टीमला विघ्नेश आलाय मिडल ऑर्डरला. त्या ठिकाणी कव्हर्सला डीप मध्ये कव्हर बॉलला फिल्डर लावलाय. जजमेंट चुकलं आणि बॉल मात्र चाललाय फिल्डरला बीट करत असताना डीप कव्हर पॉइंटला सीमा रेषा पार. 4 धावा संघर्षमय चौकार. प्रिव्हियस इनिंग मध्ये खरं तर विघ्नेशच्या अगेन्स्ट
5 षटकार मारले होते अनिकेतने. 31 धावा त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आणि सर्वात महागडं षटक या सामन्यामधलं आजच्या रात्रीमधलं पाहिलं आपण. त्यानंतर अक्षय जो कोणचा गोलंदाज त्याने 29 खर्च केल्या, परंतु अनिकेत व्हेरिएशन दाखवत असताना प्लेड ऑन चौकारानंतर प्रत्युत्तर दाखवलंय आणि इथे विकेट काढलाय. पुन्हा एकदा आपण पाहता मैदानामध्ये विघ्नेशचा असं म्हणतात ना, प्रत्युत्तर दाखवण्यासाठी तुमच्याकडे धाडस असावं लागतं. ते धाडस दाखवलं मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रेने. या ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या, दबाव टाकला प्रतिस्पर्धी संघावरती, रोंजन संघावरती. आता येणारे 12 बॉल विजय 38 धावांचं समीकरण. सर्व संघांना विनंती राहील, थोडंसं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे प्लीज घाई करा. I11 कोण टीम बरोबर 25 मिनिटांमध्ये हे तुम्हाला सत्र समाप्त करायचं, किंबहुना पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी समाप्त करावी लागतील. याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्या, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. बॉलिंग मार्कवरती आले त्या ठिकाणी गोलंदाज भावेश म्हात्रे. कोण संघाचे कदा बिग सपोर्ट आणि चांगले खेळाडू आमचे मित्र सनी गाताडे, अजयचाही आवर्जून उल्लेख करू, कारण सातत्याने कोण गावामध्ये त्या खड्ड्यातल्या मैदानावरती अनेक स्पर्धा पाहिल्या. नाईट स्पर्धेचे आयोजक नाताशेठ गरज देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा प्लेड ऑन. मला वाटतं बॅटला स्पर्श करून बॉल यष्ट्यांवरती लागला. पहिल्याच बॉलला विकेट काढला. आता इथून पुढचा प्रवास 11 मध्ये 38 करताना रोंजन संघासाठी अतिशय खडतर राहील. 11 बॉल 38 समीकरण. तर युवा उद्योजक सन्माननीय रुपेश खानावकर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे आशिष उलवेकर आणि मनीष भुईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. 11 बॉल मध्ये 38 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. 6वा खेळाडू बाद झाला. मला वाटतं या स्पर्धेमध्ये मोरबी संघाने एक रेकॉर्ड केला. 8 खेळाडू बाद झाले असताना देखील सामना त्याने जिंकला होता. समीर ठाकूर सॅम सध्या चर्चेमध्ये स्टायलिश खेळाडू, त्याने तो सामना काढला होता. याही वेळेला वेगवान फटका, उंची घेतल्या, डिस्टन्स कमी क्लिअर केला. अनिकेत पुढे धावत आला, तू घेऊ की मी घेऊ. कॉलिंग नाहीये, कम्युनिकेशन गॅप त्याचा फायदा आणि बॉल मात्र पडला तिघांच्या अगदी मधोमध निर्जनसही. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं होतं. बघा इथे आपण जर पाहिलं या झेलसाठी मिड ऑफचा फिल्डर देखील धावत आला, परंतु डीप मधून अनिकेत प्रचंड वेगात आला होता आणि कॉलिंग नसल्या कारणानं या ठिकाणी जीवनदार मिळालं फलंदाजाला. 1 रन मिळाली मैदानाच्या आतमध्ये रोंजन टीमला, परंतु एका रनने काहीच होणार नाहीये. आता मोठे फटके घ्यावे लागतील. 10 बॉल 37चा पाठलाग करत असताना किमान 6 षटकार या खरतर सामन्यामध्ये मारावे लागतील हा सामना जिंकताना रोंजन टीमला. येणारे 10 बॉल 37 धावा. झेल पकडण्याचा प्रयत्न आपण पाहिला त्या ठिकाणी अनिकेतने केला. मिड ऑफचा फिल्डर देखील आला होता अक्षय, कदाचित झेल खाली. नेक्स्ट बॉल, बॉल तयार, कमी गतीचा हॅमर्ड केला बॉलला. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्यांच्या दिशेने. अनिकेतच्या हाताकडे बॉल चालला, अनिकेतच्या हातामध्ये बॉल चाललाय आणि इथे देखील सिंगल मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. मला वाटतं फलंदाजाच्या स्लॉटमध्ये बॉल त्याने टाकलेले नाहीयेत. वारंवार उजव्याच्या बाहेर तिखट बाउन्सर पाहायला मिळाले आणि कमी गतीचे बाउन्सर त्याला मात्र कॅपिटलाइज करता आले नाहीये फलंदाजांना. त्यामुळे प्रेशर आता पूर्णपणे रोंजन संघावरती आपण वाढताना पाहत आहे. येणारे 9 बॉल 36 धावा. 9 चेंडूमध्ये 36. हाफ ट्रॅकर यावेळेला कवचला उडवलाय. गलीमधला फिल्डर मागे आला झेल खाली. झेल टिपत असताना 7वा धक्का बसतोय टीम रोंजनला. आता येणारे 8 चेंडू विजयासाठी 36 समीकरण. बघा यानंतरचा होणारा सामना
नारेन आणि त्यांच्या बरोबरीने धाकटा कांदा. टॉस जिंकला नारेन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि प्रत्येक संघ नायकांना सूचना असेल, जेव्हा तुम्ही टॉससाठी याल तेव्हा प्री प्लॅनिंगमध्ये या. डिसिजन तुम्हाला व्यासपीठावरतीच घ्यावं लागेल टॉस बॉक्समध्ये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि एखादा संघनायक जर का उशीर आला तर मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. त्यामुळे शिस्तबद्ध आयोजन आहे. त्यामुळे सर्वांना विनंती राहील, आपण थोडं आम्हाला कोऑपरेट करा. जाऊया मॅचच्या दिशेने. 8 बॉल 36 धावा. सामना संपलेला नाहीये. खरं तर हा मैदान आपण जर पाहिला हिस्टॉरिकल झालाय, ऐतिहासिक झालाय, कारण अनेक रेकॉर्ड्स तुम्ही या क्रीडांगणावरती पाहिले. त्यामुळे 8 मध्ये 36 धावा झाल्या तर मोठं आश्चर्य वाटणार नाही या मैदानावरती. होऊ शकतात जर का प्रयत्न केले फलंदाजाने. अक्षय आलेत, सुवर्ण संधी त्यांच्यासाठी. पहिला बॉल ओव्हर पिच लॉफ करत असताना मागे मारला, बॉलच्या अगदी मागे हा फटका. अनिकेत धावत पुढे आलाय आणि इथून मात्र सेकंडचा कॉल. 2 धाबा आल्या. गुड फिल्डिंग, चांगला थ्रो आपण पाहिला स्ट्रायकिंग एंडला अनिकेतच्या वतीने. 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या. आता येणारे बॉल असतात विजयासाठी 34 धावांचं समीकरण. मागच्याच ओव्हरमध्ये 31 आल्या एका ओव्हरमध्ये. जर का या बॉलला मोठा फटका आला तर 28 राहतील. जर का या बॉलला चौकार आला तर 30 राहतील. आणि सिंगल डबल आल्या तर मात्र प्रेशर पुन्हा राहील बॅटिंग करणाऱ्या रोहिंजन संघावरती. प्रेडिक्शन आपण करतोय, अनुमान लावतोय कोणता संघ पुढे जाईल. खरं तर जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये, प्रेडिक्ट करावं लागतं भविष्यामध्ये काय होईल. याही वेळेला प्ले अँड मिस. टॉस केला बॉलला, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिले भावेश म्हात्रे यांच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळाला. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी रोहिंजन टीमला बनवायच्या तब्बल 34 धावा. 34 रिमेनिंग 6 बॉल. या स्पर्धेचा नियम आहे आणि 2013 पासून पेंदर मधूनच हा नियम चालू झाला. त्याबद्दल त्यांचा देखील आपण नक्कीच आवर्जून उल्लेख करू. तर 6 चेंडूमध्ये 34, 5 षटकार 1 चौकार, किंबहुना 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील. अक्षय गाताडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येताना आपण पाहू शकाल. या षटकामध्ये नारायण आणि त्यांच्या बरोबरीने धाकटा कांदा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जेव्हा खेळाडू कक्षामध्ये जे फलंदाज बसतील त्यांच्याकडे एकाच्या हातामध्ये मोबाईल बंद नसेल. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. आम्ही मागच्याही सामन्यामध्ये अनाउन्समेंट केली. त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये बसणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती राहील, आपण फक्त खेळाकडे फोकस करा. मोबाईल हातामध्ये ठेवायचे नाहीत. आणि अतिरिक्त त्या ठिकाणी प्रेक्षक देखील त्या खेळाडू कक्षामध्ये नसणार आहेत. 6 बॉल विजयासाठी 34 बॉलिंग मार्कवर त्याला आता अक्षय गाताडे. आकाशने पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हणतात. सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. आता शेवटचं षटक. संपूर्ण फलंदाज सज्ज. जितेशसाठी हा बॉल होता, सोडून दिलाय. विकेट किपरही बीट झाले. रनआउटची संधी. आत्मविश्वास दाखवायला हवा होता, थ्रो यायला हवा होता ऑन दी स्टम्प्स, परंतु इथे बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा आल्या बॅटिंग करताना रोहिंजन संघाला. आता समीकरण थोडंसं कमी होईल. 6 मध्ये 32. मला वाटतं हा थ्रो व्हायलाच हवा होता, कारण समोर 3 स्टंप तुमच्या समोर होते आणि त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने घेतला. थ्रो त्यांनी केलेला नाहीये, त्यामुळे 1 रन घेता आली. त्यामुळे स्ट्राईक देखील रोटेट होताना आपण पाहिली. आता स्ट्रायकिंग एंडला येतील अक्षय. 6 मध्ये 32, 6 चेंडू 32 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. 6 बॉल 32 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आले. आता बॉलिंग मार्क मध्ये अक्षय आहे. सुरुवातीपासूनच पहिल्या बॉल पासून आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना धावांचा पाठलाग करत असताना. इथे देखील बॉल सोडलाय. लाईन खराब. वन्स अगेन वाईड. पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळाला. आता 6 बॉल 31 धावा. 6 चेंडू मध्ये 31 धावा. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिला एका ओव्हर मध्ये अनिकेतने 31 केल्या. आणि इथे आता विघ्नेशच्या अगेन्स्ट आपण पाहिलं. आता यावेळेला अक्षय गाताडेच्या अगेन्स्ट मैदानामध्ये असणारे खेळाडू अक्षय जितेशला मात्र 31 बनवावे लागतील. 6 बॉल 31, 5 षटकार 1 सिंगल. पहिल्या बॉलवरती 3 धावा बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. आणि त्यानंतर कमबॅक अक्षय गाताडेचं. हार्ड लेंथ वरती हा चेंडू होता. पायांची हालचाली नसल्या कारणाने फलंदाजाला बीट करत असताना बॉल विकेट किपरकडे गेला. डॉट. आता 5 बॉल 31. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल रोहिंजन संघावरती धावांचा पाठलाग करताना. आज प्रणव टीम मध्ये असता, प्रतीक असता तर चित्र वेगळं असतं, कारण 2 ओव्हर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या असते आणि त्याहीपेक्षा उत्तम दर्जाची फलंदाजी प्रणव आणि प्रतीक कडून पाहायला मिळाली असती. त्यांची कमी जाणवली. पण इथे पूल करत असताना प्रॉपर फटका कनेक्ट झालेला नाहीये बॅटला. फक्त सिंगल रन या बॉलवरती राहील. आता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे.
3 बॉल 15 धावांचा पाठलाग करताना टेंबिवली संघाने पेटच्या अगेन्स्ट त्या धावांचा पाठलाग केला होता. आय थिंक या स्पर्धेमध्ये विकेट किपर कडून जी मिस्टेक झाली त्याचा फायदा टेंबिवली संघाने घेतला आणि बलाढ्य पेट संघाला या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. आता इथे देखील एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल टीम रोहिंजनला. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल ऑन दी टोस, कव्हर्सला खेळले, कव्हर पॉइंटला फिल्डर जज करतो, झेल टिपलाय, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना टीम रोहिंजनला जवळजवळ आपण पाहिला या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. युवी डोंगरे हे देखील इथे आलेले आहेत. धाकटा संघ खेळणार आहे तर युवी इकडे आलाय, केंद्रचे भाचे आहेत. त्याचबरोबर आमचे तोंडरे गावचे सुधीर पाटील उद्योजक हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तसेच व्यासपीठावरती आमचे रुपेश खानावकर इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. 3 बॉल 30, वॉट शॉट, पिकअप केला बॉलला, स्लॉट मध्ये होता, मिड विकेटच्या बाहेर पाठवला, सीमा पार, सिक्सर प्लॉट मध्ये षटकार. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात, करता उशीर झाला या फटक्यानं, परंतु आपली आक्रमकता दाखवली करणने. संधी मिळाली, त्या संधीचं सोनं कसं करावं हे करणने या फटक्यामध्ये दाखवलं. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 2 बॉल 24 धावा, भरपूर मागे आहे रोहिंजन संघ धावांचा पाठलाग करत असताना. अक्षय गाताडेवरती आक्रमण, लॉंग विकेट आणि मैदानाचं डायमेन्शन आपण पाहिलं तर कमी खरं तर अगदी बाउंड्रीज थोडी शॉर्ट आहे आणि नाईट स्पर्धेसाठी अतिशय पोषक मैदान. याही वेळेला आपण पहिला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद 9व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला. तर 1 बॉल बाकी आहे आणि शेवटची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. 1 बॉल बाकी आहे आणि शेवटची जोडी. आदेश 11व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. प्रत्येकाला मात्र बॅटिंगची संधी मिळाली या खरं लढतीमध्ये. 1 बॉल 24 धावा, मोठ्या मार्जिनने कदाचित पराभूत होईल आता या मॅच मध्ये रोहिंजन संघ. परंतु यानंतर आणखीन एक मोठा सामना असेल धाकटा कांदा आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ आपण पाहताय खरं तर नारेन. सुदाम नाईक जो नेहमी करतो स्ट्राईक, एरियल स्ट्राईक, आणि इथे संधी होती ऑल आउटची, रन कंप्लीट झालेला नाहीये. परंतु हा सामना जिंकला 23 रनने मैदानाच्या आतमध्ये. I11 ओवे खरं तर I11 कोण संघाने क्षमा असावी. अभिनंदन कोण संघ आणि एका बाजूला हार्ड लक टीम रोहिंजन. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या सामन्याचा हिरो ज्याने बॉलिंग करत असताना क्रुशियल मोमेंटला प्रथमचा विकेट काढला, आशिषचा विकेट काढला आणि आणखीन एक विकेट ज्याने काढला, टोटल 3 विकेट ज्याने काढले आणि बॅटिंग करताना जवळजवळ 15 चेंडूमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने तब्बल 60 धावा करणारा, 9 षटकार मारणारा